शिव जपत से
स्पष्ट आला पाहिजे आणि आवाज वाढवायचा, इको नाही द्यायचा. मस्तक हे पायावरील या वारेकरी संतांच्या श्री विठ्ठलाचे नाम मंगल, श्री विठ्ठलाचे नाम मंगल अमंगल उद्धरिते ऐसा ज्याचा थोर महिमा शिव उमा जपत असे प्रस्तुत. प्राप्तस्तरी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेविकरिता शांतता मानता ज्यांच्यामध्ये वास करते, विद्या व विनय यामध्ये परिपक्व दशा गाठलेले, दगडातील परीस रसातील अमृत माणसातील देव जगत कल्याणार्थ या भूतलावर उत्तीर्ण झालेले शांतीचे सागर शांती ब्रह्म शांतीनिष्ठ श्री संत एकनाथ महाराजांचा तीन चरणाचा महत्वाचा उत्कृष्ट असा परमात्म्याच्या नामाचा महिमा वर्णन करणारा अभंग आणि संकीर्तन रूपी सेवेकरिता निवडला आहे. विठ्ठल थोडा प्रतिध्वनी आला पाहिजे, थोडासा नॉर्मल जास्त. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. आज त्या ठिकाणी हा श्री क्षेत्र चिंचखेड या गावामध्ये ब्रह्मलीन गुरुवर्य गंगा नंदगिरीजी महाराज गंगाश्रम राजदेहरे यांच्या कृपाशीर्वादाने त्याच पद्धतीने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या जन्मोत्सवानिमित्ताने भगवान परमात्म्याच्या साधू संतांच्या आशीर्वादाने ग्रामस्थांच्या सहकार्याने श्री हरिभक्त परायण गोपाल नंदगिरीजी महाराज सुवर्ण पालेश्वर श्री राम प्रकाशानंद गंगाश्रम राजदेहरे सचिनानंदगिरीजी महाराज आखातवाडा आश्रम बेरूळ रामनाथ स्वामी देव ढेकू कपिलनाथ आश्रम यांच्या कृपाशीर्वादाने वैकुंठ वस्ती हरिभक्त परायण साहेबराव नाना घुले आणि वामन नाना कदम यांच्या प्रेरणेने या ठिकाणी सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि अशा या सप्ताहामध्ये आज या ठिकाणी ही तृतीय क्रमांकाची सेवा माझ्याकडे आली. त्यानिमित्ताने तुम्हा माते पित्यांचं जे काही दर्शन घडले आणि सेवेची जी काही अनमोल अशा प्रकारची संधी या ठिकाणी मला प्राप्त झाली त्याबद्दल आणि मी माझं परमभाग्य समजते. विठ्ठल चिंचखेड या गावामध्ये मी पहिले एकदा आली, बरीच लहान होते तेव्हा आली. हे गाव काही माझ्यासाठी नवीन नाहीये. आमचा गोल्दनी परिवार हा माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा परिवार आहे. संदीप भाऊ असतील किंवा त्यांचा संपूर्ण परिवार असेल, संपूर्ण परिवाराचा अगदी पहिल्यापासून प्रेम आहे. कन्नडलाही बरेचसे कार्यक्रम झाले असतील, चिंचखेडलाही झाले असतील, पण परिवाराचं प्रेम मात्र काही कमी झालेलं नाही. आणि याच प्रेमातून आज या ठिकाणी पुन्हा एकदा त्यांनी कार्यक्रमाची संधी दिली त्याबद्दल मी त्यांची शतशः ऋणी आहे. विठ्ठल आज मला सांगा, आज सप्ताहाचा कितवा दिवस आहे? कितवा? हाय हुशार पोरी येत. वा वा वा, क्या बात आहे. पटकन सांगितलं. कितवा दिवस आहे? तिसरा. म्हणजे तुम्ही आतापर्यंत किती कीर्तन ऐकलीत? 2. किती ऐकलीत? 2. पण त्या दोनही कीर्तनांचा तुमच्यावर काही परिणाम झालेला दिसत नाही म्हणताय. हुशार नाही म्हणताय. मग 2 कीर्तनांचा परिणाम नाही झाला तर पुढची कीर्तन काय करणार? असं काही करू नका. सर्वांना एकच सांगायचंय, सगळ्यांनी काय करायचंय, जेव्हा जेव्हा इकडे विठ्ठल विठ्ठलचं पूजन सुरू होईल तेव्हा तेव्हा सर्वांनी तिकडे हाताने दोराने टाळी वाजवायची आणि मुखाने सर्वांनी मोठ्याने भगवंताचं नामस्मरण करायचंय. बोला विठ्ठल सेवी करता जो काही अभंग निवडलाय अभंग नाथबाबांचा आहे. प्रस्तुत अभंगामध्ये नाथबाबा भगवान परमात्म्याच्या नामाचा महिमा वर्णन करतात. तू म्हणाल ताई, नाथबाबांना भगवंताच्या नामाचा महिमा वर्णन करण्याची गरज काय? तर त्याचं कारण असं आहे की काही साधक नाथबाबांकडे गेले आणि गेल्यानंतर नमस्कार केला. श्री संतांच्या माथा चरणावर साष्टांग हे करी दंडवत या न्यायाने नमस्कार केला. नाथबाबांनी विचारलं, तुम्ही का आलात? तुमचं येण्याचं कारण काय? तुमचं येण्याचं प्रयोजन काय? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, नाथबाबा म्हटले काय, या पृथ्वी तलावर या भूतलावर जेवढे मनुष्य प्राणी जन्माला आले ते सर्व मनुष्य प्राणी रात्रंदिवस प्रयत्न करतात. म्हटले कशासाठी? तर सगळे जण प्रयत्न करतात की प्रत्येकाला असं वाटत असतं की आपलं भलं व्हावं, हित व्हावं, कल्याण व्हावं, चांगलं व्हावं. अभंगाच्या भाषेत सांगायचं झालं तर मंगल व्हावं,
अपेक्षा आहे, पण प्रत्येक जण त्यासाठी प्रयत्न करतोय, प्रत्येक जण त्यासाठी प्रयत्नशील आहे, पण वास्तवात मात्र कुणी भलं होत नाही, कुणाचं भलं होत नाही, कुणी सुखी होत नाही, वास्तवात मात्र कुणाचं मंगल होत नाही. म्हणतात बाबा हे असं का घडतं, हे घडण्याच्या पाठीमागचं कारण काय? आणि ना बाबा या जगतामध्ये या विश्वामध्ये खरं मंगलाचं साधन नेमकं आहे तरी काय हे तुम्ही आम्हाला सांगा. प्रस्तुत मंगलामध्ये नाथ बाबा आलेल्या साधकांना आणि खरं मंगलाचं साधन सांगतात, परंतु नाथबाबांनी त्यांना प्रतिप्रश्न केला. म्हटले तुम्ही म्हणतात आम्ही रात्रंदिवस प्रयत्न करतो सुखासाठी, आम्ही रात्रंदिवस प्रयत्न करतो चांगल्यासाठी, भल्यासाठी, हितासाठी, कल्याणासाठी, अभंगाच्या भाषेत सांगायचं झालं तर मंगलासाठी. मग तुमची सुखाचे नेमके प्रयत्न काय आहेत, तुमचे मंगलाचे नेमके प्रयत्न काय आहेत? तर आलेल्या साधकांनी सांगितलं नाथबाबा आमचे प्रयत्न दुसरे काय असणार, आमचे प्रयत्न म्हणजे संसार, आमचे प्रयत्न म्हणजे प्रपंच, आमचे प्रयत्न म्हणजे पुत्र पत्नी धनसंपत्ती, यांच्या पलीकडे आमचे प्रयत्न दुसरे काय असणार आहे? नाथबाबा सांगतात हे बाबांनो, जिथं आपल्याला साध्यापर्यंत पोहोचण्याचं साधनच चुकलंय तिथं आपण साध्यापर्यंत पोहोचू शकत नाही, कारण चुकली यावर मग फेरा पडेल. कुठल्याही गोष्टीचं वर्म चुकलं की फार मोठा फेरा पडत असतो. म्हटले मग जिथं साधनच चुकलंय तिथं तुम्ही साध्यापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हटले कसं काय? अरे संसार दुःखाचं मूळ आहे, संसार दुःखाचा बांधा आहे, दुःखाचं मूळ, दुःखाच्या बांध असलेल्या संसारामध्ये आपण कितीही सुख प्राप्त करायचा प्रयत्न केला तरी ते मिळणार नाही. म्हटले कसं काय? आपण रात्रंदिवस संसारामध्ये जगत असतो महाराज, कष्ट करत असतो, पण प्रपंचामध्ये आपल्याला सुख मिळतं का? साधं उदाहरण घ्या. एक ससा एका झाडाखाली गवत खातोय, गवत खात असताना अगदी सहज झाडाचं पान सशाच्या अंगावरती पडलं. आता ससा घाबरणारा प्राणी, भित्रा प्राणी ससा घाबरला तसा ससा पुढे पळत सुटला. सशाला पुढे लांडगा भेटला. लांडग्याने विचारलं क्यों भाग रहे हो? सशाने सांगितलं आसमान गिर रहे, जिने काय तो भाग वनवारने काय तो ठेलो. एवढं ऐकलं मला लांडगाही पडायला लागला. पुढे वाघ भेटला, पुढे कोल्हा भेटला. कोल्ह्याने विचारलं का पडताय? यांनी सांगितलं आसमान गिर रहे, जिने काय तो भाग वनवारने काय तो ठेलो. कोल्हाही पडायला लागला. पुढे वाघ भेटला. वाघाने विचारलं का पडताय? यांनी सांगितलं आसमान गिर रहे, जिने काय तो भाग वनवारने काय तो ठेलो. एवढं ऐकलं महाराज आणि वाघही पडायला लागला. कोण कोण पळत होतं? कमीत कमी एवढं तरी ध्यानात ठेवा, म्हणजे माझा तुम्हाला सांगायचा काहीतरी उपयोग होईल. कोण कोण पळताय? ससा, कोल्हा, वाघ, लांडगा. पळताय पळत असताना एका गटारीमध्ये, एका नालीमध्ये दोन गाढवं चलत होती. गाढवं तुम्हाला माहिती का? गाढवं तुमच्या गावाला आहेत का? गाढवं आहेत का? नाही, चांगली गोष्ट आहे. मग हा एका गटारीमध्ये, एका नालीमध्ये दोन गाढवं चलत होती. गाढवं एका गाढवाने थोडंसं मान वरती करून बघितलं. एक गाढव दुसऱ्या गाढवाला म्हणे रामभाऊ, म्हणे काय सगळे पडताय. इथं कोणी रामभाऊ नाही ना? नाही तर व्हायचा पस्तावा. पहिल्या गाढवाने दुसऱ्या गाढवाला सांगितलं रामभाऊ, म्हटले काय सगळे पडताय, जरा विचारा, जरा चौकशी करा का पडताय. दुसऱ्याने सांगितलं खरं सांगू का श्यामभाऊ? म्हणे काय आपण अशा लोकांच्या नसते आणि रिकाम्या चौकशा करतो म्हणून लोक आपल्याला काय म्हणतात? काय म्हणतात? नसते आणि रिकाम्या चौकशा करायची सवय कुणाला असते? असे गाढवं प्रत्येक गावात असतात. मला काही गाढवं तर एवढे कठीण असतात. काही गाढवं मंदिरात दर्शनाला जातात. मंदिरात पण दर्शन घेतलं का दादा भाऊ काही कळलं का? काय भाऊबंदाची पोरगी ना पळून मंदिरात जातात कशाला? दर्शनाला. आणि जर एखाद्याचं चांगलं करता नाही आलं तरी चालेल, पण किमान एखाद्याचं वाईट करू नका. एखाद्याचं लग्न नाही जमवत आलं तरी चालेल, पण किमान मोडू नका. एखाद्या मंदिराला वर्गणी नाही देता आली तरी चालेल, एखाद्या सप्ताहाला वर्गणी नाही देता आली तरी चालेल, पण किमान सप्ताह बंद पडू नका. एखाद्या मंदिराला वर्गणी नाही देता आली तरी चालेल, पण किमान मंदिरातल्या वस्तू काढून आपल्या घरात लावून. काही लोक तेवढंही करायला शिकत नाही महाराज. आणि लोकांचा विचार करण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या जीवनाचा विचार करा, स्वतःच्या हिताचा विचार करा. माणसं स्वतःच्या हिताचा नाही विचार करत, माणसं दुसऱ्याचा विचार करतात. एक उदाहरण सांगितलं जातं. पूर्वीचे दिवस आहे, पुढे मुलगी आहे, मागं मुलीचा नवरा आहे, मागं मुलीचा बाप आहे, तिघीजण प्रवास करताय. प्रवास करत असताना एक भला मोठा प्लॉट ज्वारीचा लागला. सासरे बुवा जावई बापूंना म्हणतात, जावई बापू काय मामा प्लॉट बघितला का? हो ना मामा
केल्याशिवाय राहणार नाही. जावई म्हणे नाही मामा, तुम्ही म्हातारे झाले, तुमचा अंदाज जरा जुना झाला. तुम्हाला सांगतो मामा, 20 पोत्याच्या वर एक पोत होत नाही. सासरा 30 पोते, जावई 20 पोते, सासरा 30 पोते, जावई 20 पोते, सासरा 30 पोते, जावई 20 पोते. ज्वारी कुणाची होती? तुम्ही काही मोडून धरलं काय? जरा मोठ्यानं बोला ना. ज्वारी कुणाची होती? लोकाची. कुणाची होती? लोकाची. ज्वारी कुणाची होती? लोकाची. सासरा 30 पोते, जावई 20 पोते. भांडण वाद इतका विकोप आला गेला. जसा जावई आला, सासऱ्याचा शर्ट पकडला, खाली पाडलं, वरून मारायला सुरुवात झाली. सासऱ्याचा शर्ट पडला, अंगातून रक्त निघायला लागलं, पाठ रक्त वंगाळत झाली. शेवटी दया आली लेकीला. लेक म्हणे दादा ज्ञानाविषयी सोडून ते म्हणताना 20 पोते तर 20 पोते. पाठ खरचटली, दगड टोचले, रक्त निघतंय, शर्ट फाटलाय. दादा ज्ञानाविषयी सोडून. तिचं नाव होतं वसुमती. काय होतं? वसुमती. हा तिला म्हणे बाळ वसू. म्हणे काय? बाळ वसू पाठ किती बी घसू. बाळ वसू पाठ किती बी घसू, पण 10 पोत्याचा तोटा कसा सोसू. ज्वारी कुणाची? ज्वारी कुणाची? हा. मग आपल्या माणसांचा स्वभाव आहे. या स्वभावाला जर कुठेतरी आळा घालायचं असेल, या स्वभावाला जर कुठेतरी बंधन घालायचं असेल, या स्वभावाला जर कुठेतरी लगाम घालायचं असेल, तर स्वतःच्या हिताचा विचार करा, दुसऱ्यांचा विचार करू नका. पण गाढवस्ती म्हणत, गाढवस्ती सगळ्यांच्या पुढे गाढवाने विचारलं का पडताय? यांनी सांगितलं आसमान गिरलंय, जिने काय तो वागून मारणे काय तो ठेरो. गाढवस्ती सगळ्यांच्या पुढे गाढवच पडायला लागली. पुढे गाढवं पडतात, मागे वाघ पडतोय. गाढवाच्या लाता जशा यायच्या तशा वाघाच्या तोंडावर बसायच्या. आता वाघानं विचार केला, मागं थांबावं तर, मागं थांबावं तर आसमान गिरलंय आणि पुढे पडावं तर गाढवाच्या लाता. शेवटी काय करायचं? शेवटी विचारलं ससे भाऊ, म्हटले काय? पळतोय पळतोय पळतोय, पण कुठपर्यंत पळायचं? काही स्टॉप, काही थांबा, काही विराम, कुठपर्यंत पळायचं? सशाने सांगितलं तिथपर्यंत पळायचं. म्हटले कुठपर्यंत? जिथं आकाश नाही ना तिथपर्यंत पळायचं. आणि आयुष्यभरही पळत राहिले तरी पळणं सक्सेस होणार नाही, कारण आकाश नाही अशी जागा नाही. तसं महाराज सांगतात या प्रपंचामध्ये, या संसारामध्ये तुम्ही आयुष्यभरही पळत राहिलात सुखाच्या पाठीमागे, तरी तुम्हाला सुखाची प्राप्ती होणार नाही. म्हटले का? कारण संसार दुःखाचं मूळ आहे. दुःख बांधवाडी आहे दुःख बांधवाडी ज्या धनासाठी आम्ही आयुष्यभर कष्ट करतो, राबतो, ते धन, ते पुत्र, ती पत्नी, ते संपदा यांच्याबाबत तुम्ही काही सांगाल? हे मंगलाचं साधन आहे का? नाथबाबा वर्णन करतात नाही. तुम्हाला वाटत असेल की हे मंगलाचं साधन आहे, पण हे देखील मंगलाचं साधन नाही का? हे काय आहे? नाथबाबा सांगतात, मंगल हे नो हे कन्या
वास्तविक दृष्टीनं ते देखील मंगलाचं साधन नाही म्हटले. कसं काय समजण्यासाठी उदाहरण सांगते. एका मनुष्याला 20 वर्षानंतर पहिल्यांदा मुलगा झाला. त्याला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, त्याने लगेच औरंगाबादला किंवा तुमचा तालुका कन्नड, त्याने लगेच कन्नडला फोन केला. हॅलो दगडूशेठ मिठाईवाले, तुमच्या कन्नडला जेवढी मिठाई असेल तेवढी आमच्या चिंचखेडला येऊ द्या. म्हटले का? मुलगा झाला. कुणी विचारलं नाही तरी वळच हातावर पेढा, घ्या पेढे कसले मुलगा झाला, घ्या पेढे कसले मुलगा झाला, घ्या पेढे कसले मुलगा झाला. मिठाई वाटत 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 अर्ध्या रस्त्यापर्यंत आला आणि अर्ध्या रस्त्यापर्यंत आल्याच्या नंतर ज्या घरामध्ये मुलगा झाला होता त्या घरातून एक स्त्री पळत पळत बाहेर आली. तिने सांगितलं, ओ थांबा थांबा. म्हटले काय? मिठाई वाटणं बंद करा, मंगल वाद्य वाजवणं बंद करा, मिठाई वाटणं बंद करा. म्हटले का? याने सांगितलं, बाई 20 वर्षानंतर पहिल्यांदा मुलगा झाला, आनंद साजरा करू द्या, मिठाई वाटू द्या, आनंद साजरा करू द्या. बाईने सांगितलं, नाही महाराज. म्हटले का? कारण ज्या मुलाच्या नावाची तुम्ही मिठाई वाटताय, ज्या मुलाच्या नावाचा तुम्ही आनंद उत्सव साजरा करताय, ज्या मुलाच्या नावाने तुम्ही एवढा आनंद साजरा करताय, त्या मुलाने आता 2 तासापूर्वी खाली मान टाकली ती कायमची. मेलाय तो मुलगा. जे 2 दिवसांपूर्वी मंगल झालं होतं ना माई बापांनो, ते 2 दिवसानंतर लगेच काय झालं? अमंगल झालं. चला पुढे पुढे जाऊन विचार करायचा झाला तर महाराज सांगतात, राहिला लौकिक अंतरपाठ. राहिला लौकिक अंतरपाठ याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे, एका गावामध्ये लग्न ठरलं. वधू पिता श्रीमंत, वर पिता श्रीमंत. आता लग्नाच्या बाबत काय बघायचं तुम्हाला सगळं माहितीच आहे. 2 एकरचा मंडप दिला, मोठ्याच्या घरचं लग्न होतं महाराज. 2 एकरचा मंडप, मंडपाला कमानी झाला, मोठं स्टेज बनवलेलं. मुहूर्ताची वेळ जवळ आली, नवरदेव नवरी मंडपात गेले. नवरदेव नवरी मंडपात गेले, ब्राह्मण आणि मंगल अष्टक म्हटले. लग्न लागलं. लग्न लागलं. आता लग्नातला सगळ्यात महत्वाचा कार्यक्रम कुठला? याचा अर्थ तुमच्याकडे लग्न होत नाही म्हणताय खुशाल. मग सगळे काही बिगर लग्नाचे काय? हो. लग्नातला सगळ्यात महत्वाचा कार्यक्रम कुठला? बोला ना जरा पटापट, बोलत चला. तुम्ही बोलले म्हणजे मला बरं वाटेल बरं का. माणसाने बोललं पाहिजे. कीर्तन प्रवचन मी नेहमी सांगत असते की कीर्तन प्रवचन हे संवादात्मक पद्धतीने झालं पाहिजे. तुम्ही बोलले पाहिजे. तुम्ही बोलले तर मला कळेल, मी बोललेलं तुम्हाला समजतंय. तुम्ही बोलले नाही तर संवादात्मक पद्धतीने झालं पाहिजे. माणसाने कधी बोलावं कधी बोलू नये, कधी बोलावं कधी बोलू नये. म्हणाल कसं काय? समजण्यासाठी उदाहरण सांगते. एका ठिकाणी मी कार्यक्रमाला गेलो. गेल्याच्या नंतर घरामध्ये बसलो. बसल्याच्या नंतर ते काका अगदी व्याकुळ झालेले होते. त्यांना म्हटलं, काका काय प्रॉब्लेम झाला? म्हणे ताई काय सांगू. म्हटलं काय? म्हणे ताई माझी बुलेट गाडी आहे. म्हटलं मग? मी रस्त्याने माझी गाडी घेऊन चाललो होतो. म्हटलं मग? रस्त्याने जाताना रस्त्याच्या मध्ये बाई चालली होती. म्हटलं मग? त्या बाईला मी भरपूर सांगितलं, ताई बाजूला वा, ताई बाजूला वा, ताई बाजूला वा, पण तिने काही ऐकलं नाही. मग तिला धक्का लागला, ती खाली पडली. तिने पोलीस कंप्लेंट केली, केस कोर्टात गेली, मला कोर्टात बोलावून आलाय, मी काय करू? म्हटलं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. काय करायचं? कोर्टात
जायचं, पिंजऱ्यात उभं राहायचं. तुम्हाला काही प्रश्न विचारला तुम्ही सरळ म्हणायचं मला काही माहित. काय म्हणायचं? आता हे तुम्ही म्हणायचं, बोला पटापट. काय म्हणायचं? शाबास, अगदी 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 हुशार आहे बरं का. आणि खरंच मला त्या ठिकाणी आल्याच्या नंतर फार कौतुक वाटलं मला की लहान लहान मुलं कीर्तनासाठी पुढे बसलीत. आमची मुलं कीर्तनात येत नाही, आमची मुलं दिवस दिवस टीव्हीच्या समोर बसतात, पण त्यांना कीर्तन ऐकायला आवडत नाही, प्रवचन ऐकायला आवडत नाही. पण या ठिकाणी आल्यानंतर मला वाटतं चिंचखेडच्या सप्ताहाचे 31वे वर्ष आहे, बरोबर आहे ना? किती? 36वे. आणि 36वे वर्ष आज खरी अर्थाने सफल झालं महाराज या झाशीच्या राणीच्या माध्यमातून. काय या सुंदर महिला, या सुंदर स्त्रिया पुढे बसल्या, या मुली पुढे बसल्या कीर्तन श्रवणासाठी. हे फार महत्वाचं आहे. आज ही काळाची गरज आहे. आज मोबाईलच्या जमान्यामध्ये, टीव्हीच्या जमान्यामध्ये, कॉम्प्युटरच्या जमान्यामध्ये ही काळाची गरज आहे. कारण मुलांवरती किती विकृत संस्कार होत आहेत, किती या मोबाईलने, टीव्हीने, कॉम्प्युटरने पोरांना इतकं बिघडवलं, इतकं बिघडवलं. किती बिघडवलं? एका मुलाला म्हटलं काय रे दादू, 2 महिने झाले तुझे आजोबा दिसले नाही, गेले कुठं? म्हणे मॅडम तुम्हाला कळालं नाही का? म्हटलं काय? म्हणे स्विच ऑफ झाले ना 2 महिन्यापूर्वीच. स्विच ऑफ. मी डोक्यात हात लावून बसली. म्हटलं कसं काय? म्हणे आम्हाला कळलं नाही, अचानक व्हायब्रेट झाली, नाही गुडघे. म्हटलं तुम्ही दवाखान्यात नाही का नेलं? म्हणे सर्व्हिस सेंटरला ऍडमिट केलं होतं, 2-3 रिचार्ज मारले सलाई, पण काहीच परिणाम झाला नाही. म्हटलं मग अलीकडे बाबांना दिसायला पण कमी झालं होतं. म्हणे मॅडम अलीकडे त्यांचा डिस्प्ले पण गेला होता, म्हणजे डोळे. म्हटलं पुन्हा असे बाबा होणे नाही? म्हणे होणेच नाही. म्हटलं आजीच्या वगैरे स्वप्नात येत असतील? म्हणे अजून मधून मिस कॉल मारत असतात, पण कव्हरेज मिळालं तर, नाही कव्हरेज मिळालं तर गेलं. विचार करण्यासारखी गोष्ट मला. मोबाईल असेल, टीव्ही असेल, मला सांगा आपण सर्व जाणकार श्रोते आहात, हुशार आहात, सर्व माईबाप कंपनी हुशार आहात. मला सांगा तुमचा मुलगा, तुमची मुलगी, नीट ऐका, तुमचा मुलगा, तुमची मुलगी कॉलेजला जायला लागली, मोबाईल वापरणं गरजेचंच असतं का? असतं का? आपण हुशारकीनं मुलांना 10-10, 20-20, 25-25 हजारचे मोबाईल घेऊन देतो. आज आपला मुलगा, आपली मुलगी संस्कार बिघडायला, आपला मुलगा, आपली मुलगी वळण बिघडायला, आपला मुलगा, आपली मुलगी पळून जायला एकमेव कारणीभूत कोण आहे? कोण आहे? हे कोणाला कळायला पाहिजे? कधी कळायला पाहिजे? कुशल म्हणताय पोरं पडून गेल्यावर. वा वा वा. आशीर्वाद आई बाबा असलेला का बरं पोरं पडून जाणार? तुम्हीच कबूल करायला लागले पोरं पडून गेल्यावर. अहो पोरं पडून जायच्या आत कळायला पाहिजे मला. या टीव्हीने, कम्प्युटरने, मोबाईलने एवढं बिघडवलंय म्हणा. त्यातल्या त्यात आता नवीन शिकलंय इंग्रजी भाषा. या इंग्रजी भाषेनं सुद्धा आपल्या महाराष्ट्राला इतकं वेड्यात काढलंय, इतकं वेड्यात काढलंय, भारतालाच म्हणा म्हणजे महाराष्ट्राला फार वेड्यात काढलंय. किती? विचार करा. ज्या बापाला साधी मराठीतली 12 खडी येत नाही, तो बाप आपल्या पोराला शिकायला कुठे पाठवतो? बोला पटापटा बोला, कुठे पाठवतो? इंग्लिश मिडियमला. ते पोरग जातं, ते पोरग इंग्लिश शिकून येतं, ते म्हणतं बाप्पा यू आर डॉंकी. बाप त्याला म्हणतो बेटा थँक्यू. म्हणजे डॉंकी काय, मंकी काय, काही फक्त बोलायचं म्हणून बोलायचं. अहो इंग्रजीला फार अवकाळ केलेत महाराज. किती अवकाळ केले? एक 75 वर्षाचं म्हातारं एका सरांकडे गेले. म्हणे सर, म्हणे काय आपल्याला इंग्लिश शिकायचंय. सरांची 10 गेले, 5च राहिले. म्हटले बाबा निम्म्या गौऱ्यात गेला ना बसणार, काय करायचं? नाही म्हटले शिकायचं, या उद्यापासून. आले. पहिल्या दिवशी लिहून दिलं YES म्हणा बाबा, एस बाबा म्हणतात एस. दुसऱ्या दिवशी लिहून दिलं NO नो म्हणा बाबा, नो बाबा म्हणतात नो. म्हणे बाबा म्हणा एस नो बाबा म्हणतात एस नो. म्हणे बाबा, म्हणे काय तुम्हाला अर्ध इंग्रजी आलं सुद्धा? काही सांगावं म्हाताऱ्याची छाती फुगली. म्हातारा रस्त्यानं चालत तरी यस नो एस नो एस नो एस नो सारखं करत चाललंय. म्हातारा स्टँडवर गेलं. म्हाताऱ्याने इंग्रजी पेपर घेतला वाचायला इंग्रजी, पण तो उलटा करायचा सुलटा करायचा माहित नाही. त्याला उलटा. तेवढ्यात एका बाईचं पाकिट मारलं. बाई म्हणे पाकिट गेलं. पोलीस आले. इकडं तिकडं बघितलं, कोणी दिसलं नाही. उलटा पेपर धरलेला म्हातारा दिसलं. पोलिसांनी उलटा पेपर. म्हणे बाबा, म्हणे काय तुम्ही या बाईचं पाकिट मारलं का? बाबा म्हणे यस. म्हणे पाकिट चोर ते चोर म्हणून म्हाताऱ्याला कॉन्फिडन्स तरी केवढं आहे. म्हणे बाबा, म्हणे काय पाकिट बऱ्या मुलांना परत करता का? बाबा म्हणे नो. नेलं ना म्हातारा पोलीस स्टेशनला. इतकं मारलं हिरवाच्या पिवळच करून सोडतात. दुसऱ्या दिवशी जामीनवर पोरांनी कसं सोडून आणलं.
म्हातारी म्हणे देवा 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 देवा, आपलं देवघरात बसायचं, नामस्मरण करायचं, परमात्म्याचं नामस्मरण करायचं, तर काय गरज होती म्हटले इंग्लिश शिकायची. चला म्हटले आता 2 दिवस झाले आंघोळ केली नाही, आंघोळ करा. म्हातारी म्हणे आंघोळीला गरम पाणी देऊ का? म्हातार म्हणतो यस. म्हातारी म्हणे कपडे देऊ का? म्हातार म्हणतो नो. म्हणजे कुठे असं वापरायचं, कुठे न वापरायचं ज्ञान नाही, फक्त बोलायचं म्हणून बोलायचं. टीव्ही असेल, कम्प्युटर असेल, मोबाईल असेल, यांनी फार विकृती निर्माण झाली. म्हणून लक्षात ठेवा, आपल्या या जीवनामध्ये संस्कृतीची फार गरज आहे महाराज, फार गरज आहे. आणि हे बालगोपाळ समोर बघितले, खरंच कौतुक वाटलं. कारण आज कीर्तनाची यांना फार गरज आहे, संस्काराची यांना फार गरज आहे. म्हणून तर अशा स्वरूपाने लग्नाची मुहूर्ताची वेळ जवळ आली. ब्राह्मण कुवारी मंगलाष्टक म्हटले. नवरदेव नवरीने एकमेकांच्या गळ्यामध्ये माळा टाकल्या, लग्न लागलं. लग्नातला सगळ्यात महत्वाचा कार्यक्रम जेवणाचा. जेवण आटोपली महाराज. आणि जेवण आटोपल्याच्या नंतर आता लग्नातला सगळ्यात महत्वाचा कार्यक्रम कन्यादानाचा. कन्यादानाची वेळ जवळ आली. कन्यादानाची वेळ जवळ आली. नवरदेव नवरी पाटावरती बसले. नवरदेव नवरी पाटावरती बसले. समोर वडचे मंगलाष्टक म्हणताय. मंगलाष्टक म्हणत असताना नवरदेवानं नवरीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं. नवरदेवानं नवरीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं. भांगामध्ये कुंकू भरला. आता दोघांची गाठ बांधली. दोघांची गाठ बांधली. आता फक्त उठायचं आणि प्रत्येकाचा नमस्कार करायचा, एवढंच बाकी राहिलं. तेवढ्यात काय घडलं? तेवढ्यामध्ये काय घडलं? जे काही स्टेज बनवलं होतं, त्या स्टेजच्या सभोवती हिरवळी तयार केलेली होती. त्या हिरवळीमध्ये गारव्याच्या अपेक्षेने एक सर्प जाऊन बसला होता. त्या हिरवळीला एका छोट्या मुलाचा धक्का लागला. छोट्या मुलाचा धक्का लागला. आतमधून साप बाहेर पडला. सळसळ 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 मंडपातून साप जाऊ लागला. ज्याने बघितलं तो म्हणू लागला साप. कोण म्हणतं साप, कोण म्हणतं बाप. नवरदेवाची आई एकीकडे, नवरीची आई एकीकडे, नवरदेवाचा बाप एकीकडे, नवरीचा बाप एकीकडे. सगळे तिकडे तिकडे पळताय, सगळे तिकडे तिकडे पळताय. पण या दोघांना मात्र पळायला चान्स नव्हता. कारण यांची काय होती? यांना पळायला चान्स नव्हता. साप जसा आला तसा नवरदेवाकडे. नवरदेव घाबरला. नवरदेव जागेवर उड्या मारायला लागला. उड्या मारता मारता नवरदेवाचा पाय पडला सापाच्या शेपटीवर. साप उलटा झाला. नवरदेवाच्या पायाला कडकडून चावा घेतला. उलटा झाल्यामुळे अंगामध्ये तात्काळ विष पसरलं. नवरदेव कळवळला. नवरदेव खाली पडला. तोंडातून फेस बाहेर पडला आणि तत्क्षणी नवरदेव गतप्राण झाला. विचार करा बाई बापांनो, जे 2 तासापूर्वी मंगल झालं होतं, ते 2 तासानंतर लगेच काय झालं? काय झालं? नाथ बाबा वर्णन करतात, मंगल हे नोहे कन्या पुत्राधिक, राहिला लौकिक अंतर्भार. म्हणाल बाबा, हे जर मंगलाचं साधन नाहीये, हे जर मंगल स्वरूप नाहीये, तर नाथ बाबा या विश्वामध्ये, या जगतामध्ये खऱ्या मंगलाचं साधन काय? नाथ बाबा अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात,
बाबा सांगतात तुम्हाला वाटतं ते खरं मंगलाचं साधन अजिबात नाहीये, तर खरं मंगलाचं साधन काय? खरं मंगलाचं साधन आहे त्या परमात्म्याचं नाम. या जगतामध्ये या विश्वामध्ये खरं मंगल स्वरूप जर काही असेल तर तो परमात्मा, आणि खरं मंगल स्वरूप जर काही असेल तर त्या परमात्म्याचं नाम. पवित्राणाम पवित्रयो मंगलानां च मंगलम, दैवतं दैवतानां च भूतानां व्यवेपिता, मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजा, मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतन हरी. या जगामध्ये या विश्वामध्ये खरं मंगलाचं साधन त्या परमात्म्याचं नाम आहे. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आहे. म्हणकारे म्हणकारे जना पतित पावन साचे, श्री विठ्ठलाचे नाम वाचे. या विश्वामध्ये या जगतामध्ये परमात्म्याच्या नामासारखं मंगल स्वरूप काही नाही. म्हटलं किती मंगल स्वरूप, इतकं मंगल स्वरूप, इतकं मंगल स्वरूप किती का त्या मंगलाने मंगलाचा उद्धार झाला या काही नवल नाही, पण मोठ मोठा या अमंगलांचा उद्धार झाला. कुणाचा उद्धार झाला महाराज वर्णन करतात. वेशा कणिकाती सत्यलोका नेली, अजामिल पापराशी नामे नेला वैकुंठाशी. श्रीमद भागवतामध्ये सुंदर कथा प्रसंग येतो की अजामिळ अत्यंत पापी होता, अत्यंत पापी होता. पण या अजामिळाच्या घरी मला एकदा संत महात्मे आले, आणि संत महात्मे आल्याच्या नंतर त्याची वेश्या पत्नी घरी होती. त्या संतांनी विचारलं, बाई आम्हाला आजच्या दिवस राहायला जागा मिळेल का? बाईने सांगितलं काही हरकत नाही, घराचा वासा जर कुणावर अवलंबून असेल तर तो फक्त आमच्या महिला मंडळावर. आमचं महिला मंडळ जे ठरेल तेच घरात होईल, म्हणून सगळ्यांच्या नादी लागायचं, पण महिला मंडळाच्या लागायचं फार कठीण. महाराज किती कठीण. एक बाई आपल्या सासूला सकाळी सकाळी घराच्या बाहेर काढायची, मध्ये घ्यायची, बाहेर काढायची, मध्ये घ्यायची. शेजारून एक सत्र आला. काही म्हटले, गंगूबाई मध्ये जाता बाहेर येता, मध्ये जाता बाहेर येता, भानगड काय? गंगूबाई म्हणे, काय सांगू दादा भाऊ. म्हणे काय, आमची सुनकी नाही घरामध्ये सकाळी सकाळी रामदेव बाबाची योगासनं करते. म्हणे मग रामदेव बाबा तिला योगासनं करत असताना काय सांगतात? म्हटले काय सांगतात? रामदेव बाबा सांगतात उत्तम योगासनं करण्यासाठी काय करा? म्हटले काय करा? सांस को अंदर लो, सांस को बाहर छोड़ो, सांस को अंदर लो, सांस को बाहर छोड़ो, सांस को अंदर लो, सांस को बाहर छोड़ो. मी कोणाला बाहेर काढते? आता रामदेव बाबा काय सासू घराच्या बाहेर काढायला, पण कधी केव्हा कुठं काय करते काही सांगता येत नाही. महिला मंडळाचं इतकं हुशार महाराज काय सांगावं. महिला मंडळ सारखा हुशार या जगामध्ये कोणी नाही. स्त्रीने ठरवलं किती काही करू शकते. सगळं काही घराचं अस्तित्व स्त्रीच्या आधारावर अवलंबून असतं. स्त्रीने ठरवलं किती गोष्टी घरामध्ये होत असते. महाराज आमच्या महिला मंडळ इतकं हुशार. एक शेतकरी आपल्या शेतातून आलं, बायकोला म्हणे प्यायला पाणी दे. पाणी दे म्हटल्याच्या नंतर ती घरामध्ये गेली, तिने तांब्या ग्लास भरला, तर तिने मनामध्ये विचार केला की आता लगेच पाणी द्यायचं, पुन्हा थोड्या वेळाने चहा घेऊन जायचा, दोन्ही सोबतच घेऊन जाऊ. म्हणून तिने महाराज आपल्या ट्रेमध्ये चहा ठेवला, चहाची बशी अशी नवऱ्याच्या समोर घेऊन गेले. पण याला वाटलं मी किती वेळ झाला पाणी सांगितलं, हिला पाणी आणायला एवढा उशीर का झाला? याला राग आला. जसा राग आला तसं त्याला तिच्या जोरात कानामागून मारली. कानामागून मारली, ट्रे खाली पडला, बशी फुटली, चहा सांडला, सगळं काही गेलं. तिला राग आला. जसा राग आला तशी ती तशीच आतमध्ये गेली बेडरूम मध्ये. तिनं कपाट खोललं, साड्या काढल्या, बॅग मध्ये भरल्या, बॅगची चेन ठेवली, त्याच्या समोर आली, बॅग आपटली आणि त्याला सांगितलं काय? मैं मायके चले जाऊंगी तुम देखते रहियो, मैं मायके चले जाऊंगी तुम देखते रहियो. त्याला सांगितलं मला इथं थांबायचं नाही. म्हटले का? तुम्ही मला मारलं. आता एक विचार केला, ही जर आता माहेराला गेली तर संध्याकाळी भाकरीची पंचायत झाल्याशिवाय राहणार नाही. हा म्हटलं, अगं मी काय तुला खरं मारलं का? म्हणे मग गमती गमतीत मारलं, सहज प्रेमात मारलं. म्हणे प्रेमात? ती म्हणे असलं कुठं प्रेम असतं का? कुणी काही प्रेमात मारत असतं का? अगं खरंच प्रेमात मारलं. खरंच प्रेमात मारलं. खरंच प्रेमात मारलं. खरंच प्रेमात मारलं. खरंच. तिनं काही मागचा पुढचा विचारच नाही केला महाराज. तिनं काय केलं, साड त्याच्या इकडूनही मारली, इकडूनही मारली. तो म्हणे का गं मला मारलं? ती म्हणे तुम्हाला काही डोकं का आहेत नाही? म्हणे काय, अहो तुमचं तरी माझ्या
म्हटले हरकत नाही. आजची रात्र संतांनी मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी संत जायला निघाले महाराज आणि जाताना आजमिळाला सांगितलं, हे आजमिळा, म्हटले काय, आम्हाला तुझ्याकडून काहीतरी दक्षिणा पाहिजे. आजमिळाने सांगितलं, मी आजची रात्र तुम्हाला या ठिकाणी मुक्काम करू दिला, हे जर तुम्ही तुमचं सौभाग्य माना, मी तुम्हाला दक्षिणा देणार नाही. नाही बाबा, काहीतरी पाहिजे, काहीतरी दे, काहीतरी दे, काहीतरी दे. मग आजमिळाने विचारलं, सांगा काय पाहिजे. म्हटले बाकीचं काही नको. म्हटले मग एक काम कर, तुला मुलं किती. म्हटले 9 बाहेर आणि 10वा माझ्या बायकोच्या उदरात. एक काम करायचा मिळा, काय, जो 10वा मुलगा तुझ्या पत्नीच्या उदरामध्ये आहे ना, त्या मुलाचं नाव तेवढं नारायण ठेव. म्हटले हरकत नाही. आजमिळाने त्या मुलाचं नाव नारायण ठेवलं महाराज. संतांचं ऐकलं. एक घडी आधी घडी आधी में पुण्यात, तुलसी संगत साधुकी कोटी कटी अपराध. संत संगत में 3 गुण हर कोई लागत पाव, खाणे को मिष्टान्न मिले अखिल वैकुंठ जाव. जीवनामध्ये एक क्षणभर तरी संतांची संगती झाली तरी जीवन सफल झाल्याशिवाय राहत नाही. पण जीवनामध्ये संतांची संगती झाला पाहिजे. आजमिळ आयुष्यभर पाप केलं आणि अंतकाळाच्या वेळी पवित्र परमात्म्याचं नामस्मरण केलं तरी परमात्म्याने त्याचा उद्धार केला. वेशीचा उद्धार झाला, आजमिळाचा उद्धार झाला, वाल्या कोळी सारख्या पातकाचा उद्धार झाला. वाल्या कोळी पातकी भूमंडळी त्यांनी राम नामे वाजविली टाळी, उलटी नामावळी जपता वाल्मिको, नाम स्मरे वाल्मिको वाटपाडी कोळीको, नामे उतरले तिन्ही लोक पडा सहित निवाला. ज्याला नाम म्हणता येत नव्हता, मरा 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 असं म्हणत असताना सुद्धा त्याचा उद्धार परमात्म्याने केला. नाथबाबा सांगतात, मंगळाचा उद्धार होतो यात काही नवल नाही, पण मोठमोठाने अमंगल देखील करतात. नाथबाबा काय पण नामाचा महिमा एवढाच आहे की अजय पुढे अजून काही. नाथबाबा अभंगाच्या दुसरे येतात.
अत्यंत सुंदर उदाहरण सांगितलं जातं की भगवान शिव आपल्या निवांतस्थानी आवडत्या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये नामचिंतन करीत बसले आणि नामचिंतन करता करता भगवंताला समाधी लागली. समाधी लागल्याच्या नंतर पार्वती माता परमात्म्याची पूजा करण्यासाठी गेल्या आणि पूजा करण्यासाठी गेले असताना पार्वती माताने विचारलं भगवंताला समाधी उतरून देवा म्हटले काय तुम्ही एवढं कुणाचं स्मरण करीत होत्या, कुणाचं नामस्मरण करीत होत्या की तुम्हाला समाधी लागली? तुम्ही एवढं कुणाचं नामस्मरण करीत होता देवा की अक्षरशः तुम्हाला समाधी लागावी? परमात्म्याने सांगितलं पार्वती म्हटले काय तुला माहित नाही का मी कुणाचं नामस्मरण करतो? म्हटले मी दुसरं कुणाचंही नामस्मरण करीत नाही. कुणाचं करतो? म्हटले रामाचं नामस्मरण करतो. रामाचं नाव ऐकलं आणि पार्वती मातेची तळपायच्या मस्तकाला गेली. पार्वती मातेला सांगितलं राम, तो राम श्रीलंकट विषयी अरण्यामध्ये जंगलामध्ये सीतेचा धावा करतोय, सीते 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 असा हाका मारतोय, तो राम तुम्ही त्याचं नामस्मरण करता, मला चालणार नाही. आणि जी महान पतिव्रता स्त्री असते त्या महान पतिव्रता स्त्रीला आपल्या पतीपेक्षा या जगतामध्ये, आपल्या पतीपेक्षा या विश्वामध्ये कोणी श्रेष्ठ असेल असं कधी वाटत नाही. जगतामध्ये श्रेष्ठ तर आपला पती, जगतामध्ये श्रेष्ठ तर आपला नवरा, बाकीचं कोणी नाही. पार्वती मातेने सांगितलं नाही त्या रामाचं नामस्मरण करायचं नाही. भगवान शिव म्हणतात मी रामाचं नामस्मरण केल्याशिवाय राहणार नाही. पार्वती माता म्हणतात नाही करायचं नाही. दोघांमध्ये भांडण झालं आणि आता नवरा बायकोचं भांडण म्हणजे विचारूच नका महाराज. केव्हा कधी कुठं कशावरून भांडण होईल काही सांगता येत? कशावरूनही भांडण. एक बायको आपल्या नवऱ्याने म्हणे अहो म्हणे काय तुम्ही इतके भोळे, इतके भोळे, इतके भोळे म्हणे किती तुम्हाला सहज कोणी पण फसेल. नवरा म्हणे अगदी बरोबर म्हणे काय सुरुवात तुझ्या बापानच केली. नवरा बायकोचं भांडण कशावरून काही सांगता येत नाही. एक विनोदाच्या माध्यमातून उदाहरण सांगितलं जातं. पती पत्नी घरामध्ये बसली महाराज गप्पा करत आणि गप्पा मारता मारता ती म्हणे ऐकलं का म्हणे काय माझ्या घरामध्ये माझी अख्खी फॅमिली डॉक्टर आहे, मग मी माझ्या मुलाला डॉक्टर करणार. तो म्हटला अजिबात नाही. काय माझ्या घरामध्ये माझी अख्खी फॅमिली इंजिनियर आहे, मी माझ्या मुलाला इंजिनियर करणार. डॉक्टर इंजिनियर वाद वाढला, इतका वाद वाढला की त्याला राग आला. आता राग आल्याच्या नंतर काय करणार? कोपऱ्यात घातलं महाराजांनी, 2-4 टोले शिवून दिले, मारलं. मारल्याच्या नंतर ती रडायला लागली की म्हटली असल्या पुढे नवरा असतो का? आता बायकांचं रडणं म्हणजे धारदार शस्त्र, त्याच्या पलीकडे बाकीचं काहीच नाही. ती रडायला लागली. ती म्हटली असल्या पुढे नवरा असतो का? लोकांचे नवरे किती चांगले, लोकांचे नवरे किती हौशी, लोकांचे नवरे बायकाच्या किती पुढे पुढे करतात. बायका आंघोळीला बसल्या, गरम पाण्याची बाटली हजर, आंघोळ करून बाहेर निघाल्या, चहाची बशी हातात हजर, 500ची साडी मागितली की 1000च्या हातात, 2 तोळ्याचा नेकलेस मागितला की 4 तोळ्याचा घेऊन येतात. लोकांच्या माणसांसाठी सासर वाढत म्हणजे जसं काय पंढरपूरच. म्हटले की लगेच निघतात, म्हटले की लगेच निघतात. काय म्हटले मी फक्त पोराला डॉक्टर करायचं, काय म्हटले मी फक्त पोराला डॉक्टर करायचं, तरी हा नवरा ऐकत नाही. लोकांच्या बायकांची केवढी मजा असते, हा नवरा ऐकत नाही. लग्नामध्ये मैत्रिणी म्हणत होत्या, लग्नामध्ये मैत्रिणी म्हणत होत्या तुला हँडसम नवरा मिळाला आणि हा बिगर शंभराचा मुसुबा माझ्या नशिबात पडला. असा पुढे नवरा असतो का? इतकी रडते, इतकी रडते, इतकी रडते महाराज, पण तो बी होता काही कमी नव्हता. तो तिच्या डोळ्यात रडायला लागला. पण लास्ट इकडे बाईक असते का? लोकांच्या बायका किती चांगल्या, लोकांच्या बायका किती हौशी, लोकांच्या बायका नवऱ्याचे किती पुढे पुढे करतात. हो, लोकांच्या बायका नवऱ्यासाठी काय काय करतात. ही काय करते? स्वतःला गरम गरम भजे काढी ती, मला गार करवाडी ती, अशी पुढे बाईक बसते. इतकं भांडण महाराज. ती म्हणे मी केस कोर्टात होईल पण कोणाला डॉक्टरच करेल. तो म्हणे मी वकील लावील पण कोणाला इंजिनियरच करेल. केस कोर्टात गेली. ती म्हणे वकील साहेब 9 महिने पोटात वाढवायचं, दूध पाजायचं, लहानाच्या मोठ्या करायचं, माझं पोर नाही माझं, करील तर पोराला डॉक्टर. तो म्हणे नाही वकील साहेब, पठ्याचं पोर आहे, करील तर पोराला इंजिनियर, डॉक्टर, इंजिनियर, डॉक्टर, इंजिनियर. वकील म्हणतो बाई शांत बसा, भाऊ शांत बसा, बाई शांत बसा, भाऊ शांत बसा. जे सायटोपेशनच पडून गेलं दोघांच्या वाटला. दोन्ही शांत बसायला त्याने म्हणे एक काम करा. काय? दोन्ही शांत बसा. आपण काय करू? ज्या मुलाला डॉक्टर किंवा इंजिनियर व्हायचंय आपण एक पर्याय काढू. काय? ज्या मुलाला डॉक्टर किंवा इंजिनियर व्हायचंय त्या मुलाला समोर आणा. आपण त्याला विचारू बाळ तुला डॉक्टर व्हायचंय का इंजिनियर? ती म्हणे वकील साहेब म्हणे काय आम्हाला अजून बघत झालंच नाही. मग आता विचार करा
जेवढं झालंच नाही त्याच्यावरून जर एवढे वाद होत असतील तर झाल्यानंतर किती होत असतील. मग नवरा बायकोच्या भांडणाला कारण लागत नाही. आणि महान पतिव्रता स्त्री जर असेल तर त्या महान पतिव्रता स्त्रीला या विश्वामध्ये या जगतामध्ये आपल्या पतीपेक्षा आपली श्रेष्ठ आहे असं कधी वाटत नाही. आणि अशी महान पतिव्रता स्त्री असली तर तिची देवावर देखील सत्ता असते. का म्हणे पतिव्रता तिची देवावर सत्ता. मग ते आपला पती कुणी का असेना कुणी का असेना तिला आपला पती श्रेष्ठ वाटत असतो. एकदा 3 महिला एकत्र जमल्या. पहिली महिला म्हणे काय सांगू सख्यांनो म्हणे काय माझा नवरा इतका श्रेष्ठ आहे. किती माझा नवरा जर शाळेमध्ये गेला तर 100 विद्यार्थी माझ्या नवऱ्याच्या समोर खाली माना झुकवतात. तिचा नवरा होता शिक्षक. दुसरीने सांगितलं सोड. म्हटले काय माझा नवरा एवढा श्रेष्ठ आहे. माझा नवरा शाळेत गेला तर तुझ्या नवऱ्याच्या सारखे 50 जण खाली माना झुकवतात. दुसरी चौथा प्रिन्सिपल. तिसरीने सांगितलं दोघींचेही बाजूला ठेवा. म्हटले काय माझा नवरा इतका श्रेष्ठ आहे की तुमच्या दोघींच्याही नवऱ्यांसारखे 100 जण दिवसभरात माझ्या नवऱ्याच्या समोर खाली माना झुकवतात. दोन्ही घाबरल्या. त्यांना वाटलं कोणता साहेब कोणता नाही. त्यांनी विचारलं तुझा नवरा काय करतो. ती म्हणे माझा नवरा न्हावी. तरी तिनं कमीपणा एवढी जी महान पतिव्रता स्त्री असते त्या महान पतिव्रता स्त्रीला आपल्या पतीपेक्षा या जगतामध्ये विश्वामध्ये कोणी श्रेष्ठ आहे असं कधी वाटत नाही. पार्वती माता म्हटली काही झालं तरी तिकडे त्या शिवांचं रामाचं नाव घ्यायचं नाही. भगवान शिव ऐकायला तयार नाही. पार्वती माता म्हटली थांबा मी रामाची परीक्षा घेते. रामाची परीक्षा घेण्यासाठी पार्वती माता जंगलामध्ये अरण्यामध्ये गेल्या. भगवान श्रीरामचंद्र प्रभू सीते 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 हाका मारत होते. पार्वती मातेने सतीचं रूप घेतलं. सीतेचं रूप घेतलं आणि भगवान श्रीरामचंद्र प्रभूंच्या समोर जाऊन उभ्या राहिल्या. भगवान श्रीरामचंद्र प्रभूंनी पार्वती मातेचं सोंग ओळखलं आणि ओळखल्याच्या नंतर म्हणतात आई तू तर माझी आई आहेस. तू तर माझी आई आहेस. आई तू इथं का आलीस. तू का आई तू का आई तू का आई तू का आई आई तू येथे का आई तू येथे का आई तू येथे का असं करत 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 तिला नाव ठेवलं तुकाई की तुकाई तुळजापूरची. स्थापित झाले. भगवान श्रीरामचंद्र प्रभूंनी आपलं सोंग ओळखलं. पार्वती मातेला वाईट वाटलं. पार्वती माता पुन्हा शिवांकडे आल्या आणि शिवांकडे आल्याच्या नंतर शिवांनी सांगितलं की तू माझं ऐकलं नाही ना मला आता तू पत्नी म्हणू नकोय. भगवान शिवांनी पार्वती मातेचा त्याग केला. ज्या शरीराचा पतीने त्याग केला ते शरीराचं ठेवायचं नाही म्हणून पार्वती मातेनं आपल्या शरीराचा त्याग केला. पुन्हा दुसरा जन्म घेतला पर्वताच्या पर्वतस्य कन्या असा पार्वती. मग आदल्या जन्मामध्ये त्यांचं काहीतरी अपूर्ण राहिलं होतं. काय अपूर्ण राहिलं होतं की आदल्या जन्मामध्ये भगवान शिवांकडून पार्वती मातेला भगवान श्रीरामचंद्र प्रभूंचा महिमा ऐकायचा होता. ते अपूर्ण राहिलं. मग ते त्यांनी या जन्मामध्ये पूर्ण केलं. मग भगवान शिवांनी पार्वती मातेला भगवान श्रीरामचंद्र प्रभूंचा महिमा सांगितला ज्याला शिव रामायण असं म्हटलं गेलं. मग ते सांगत असताना भगवान शिवांनी पुढे नामस्मरण करावं मागून पार्वती मातेला म्हणावं. पुढे भगवान शिवांनी नामस्मरण करावं मागून पार्वती मातेला म्हणावं. पुढे भगवान शिवांनी नामस्मरण करावं मागून पार्वती मातेला म्हणावं. महाराज वर्णन करतात नामाचा महिमा इतका श्रेष्ठ आहे इतका श्रेष्ठ आहे का शिव पार्वती देखील त्या नामाचा सतत 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 जप करतात. आपल्याला वाटत असेल की आपलं मंगल सुरू व्हावं. आपल्याला वाटत असेल की आपला उद्धार व्हावा. आपल्याला वाटत असेल की आपली या जन्म मरणाच्या भवसागरातून सुटका व्हावी तर आपणही त्या परमात्म्याचं नामस्मरण करा. कसं करायचं म्हटले विशेष काही नाहीये. मग सर्वांनी आपले हात वरती करा म्हटले. वरती सगळ्यांनी अजिबात लागायचं नाही. पुढे सगळ्यांनी आपल्या हात वरती करायचे. महिला मंडळ पुरुष मंडळी. महिला मंडळ तुम्ही सुद्धा लागायचं नाही. दाट वरती हात करायचे. अगदी दाट वरती हात करायचे. वा 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 क्या बात आहे. वा पाठीमागं बसलेली मंडळी सगळ्यांनी दाट वरती हात केले. वा
स्त्रिया पार पुढे गेल्या. खरंच वरती मान सर्वांना केले, सुद्धा नामस्मरण केलं. स्त्रियांची संख्या सुद्धा खूप जास्त आणि सर्वांना माहिती आहे. आमची जनाबाई पीए झालेली नव्हती, आमची जनाबाई पीएचडी झालेली नव्हती, आमची जनाबाई एमए झालेली नव्हती, पण आमच्या जनाबाईच्या नामस्मरणामध्ये एवढी ताकद होती महाराज. आमच्या जनाबाईच्या नामस्मरणामध्ये एवढी ताकद होती का ब्रह्मांडाचा मालक, विश्वाचा जनिता, विश्वाचा प्रतिपालक, जेणे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले, एकवीस स्वर्गात धरले सत्ता मात्र अपुर्या. मिया बोलविल्या वेद बोले, मिया चालविल्या सूर्य चाले, मिया हलविल्या प्राण हले जो जगाती चालिता. असा असणारा परमात्मा पण जनाबाईला जणू काढून लागायची कार्य करू लागला. इतकं प्रेम चढलं त्या परमात्म्याचं त्या जनाबाईवरती, इतकं प्रेम की अखंडच्या स्वरूपामध्ये परमात्मा जनाबाई जवळ वास्तव्य करू लागला. किती वास्तव्य की ब्रह्मांडाच्या मालकाला, ब्रह्मांडाच्या मालकीने प्रश्न करावा की तुम्ही येऊन जाऊन जनाबाई, त्या जनाबाईमध्ये तुमच्यामध्ये असं नेमकं नातं तरी काय आहे की तुमचं जनाबाई तुम्ही नेहमी जनाबाई जवळ जाता. ब्रह्मांडाच्या मालकाला, ब्रह्मांडाच्या मालकीने प्रश्न केला. किती सुंदर प्रश्न केला बघा. कमानी दरवाजाला
आम्हाला नामस्मरणामध्ये की ब्रह्मांडाचा आम्हाला विश्वाचा जनिता विश्वाचा प्रतिपादक जनाबाईला धरून काढू लागण्याची कार्य करायचा एवढी ताकद जर कशात असेल तर ती नामस्मरणामध्ये आहे. म्हणून जीवनाला आल्याच्या नंतर जन्माला आल्याच्या नंतर आपण नामस्मरण केलं पाहिजे. नाथ बघा म्हटले काय नामाचा महिमा तुम्ही सांगितला की शिव पार्वती नामाचा जप करतात. पण नामाचा महिमा याच्या एवढाच आहे की याच्याही पुढे अजून काही नागबाबा सांगतात नाही याच्याही पुढे आहे. म्हटले काय नागबाबा वर्णन करतात
करण्यायोग साधन जर कुठं असेल तर ते नामस्मरण आहे. नामस्मरण करण्यासाठी वेगळं काही करण्याची गरज नाही. नाम जपण्याचा अत्यंत सोपं कर्म आहे, अत्यंत सोपं साधन आहे आणि तेच नाम या जगतामध्ये या विश्वामध्ये सगळ्यांपेक्षा सार आहे. सार असणारे नामस्मरण तुम्ही करा. जाता जाता थोडक्यात आमच्या तरुणांसाठी आमच्या तरुणींसाठी काही संदेश आहे. तरुणांना थोडेसे सांगणं असं आहे की तरुणांना जीवन जगत असताना परमात्म्याचं नामस्मरण करणं तर फार गरजेचं आहे. परमात्म्याचं नामस्मरण करणं तर फार गरजेचं आहे. पण लक्षात ठेवा, ज्या समाजासाठी आपण जन्माला आलोय त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. ज्या राजे छत्रपतींनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्या राजे छत्रपतींचे आपण वारस आहोत. राजे छत्रपतींनी 15 वर्षांचे असताना हातामध्ये तलवार घेतली. महाराज वर्णन केलं जातं, अरे घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, आणि छत्रपतीशिवाय शोभा नाही महाराष्ट्राच्या मातीला, महाराष्ट्राच्या मातीला. त्या राजे छत्रपतींचा वारसा घेऊन आपण जन्माला आलोय. ज्या राजे छत्रपतींनी 15 वर्षाचे असताना हातामध्ये तलवार घेतली आणि त्या राजे संभाजीने 21 वर्षाचे असताना वाघाचा जबडा फाडला. वाघाच्या जबड्यात घालून हात मोजीन दात ही जात मराठ्याची त्यांनी दाखवलं. आणि आमचे 21 वर्षाचे लोक फाडतात. काय फाडतात? गोव्याच्या पुड्या, गुटख्याच्या पुड्या, तंबाखूच्या पुड्या. विचार करा तरुणांनो. अरे आजही महाराष्ट्राच्या मातीचा ढेकूळ, आजही महाराष्ट्राच्या मातीचा ढेकूळ पाण्यावर टाकला तर त्या पाण्यावरती येणारा रक्ताचा तवंग संभाजीच्या रक्ताचा असेल. एवढं रक्त संभाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यासाठी सांडलंय. स्वराज्यासाठी जगावं कसं राजे संभाजी शिकवतात, राजे छत्रपती शिकवतात, आणि स्वराज्यासाठी मरावं कसं राजे संभाजी शिकवतात. त्यांचा वारसा घेऊन आपण जन्माला आलोय. मग जन्माला आल्याच्या नंतर आपण काय केलं पाहिजे? या समाजाचा आपण देणं लागतो. तरुणांनो, या समाजाची सेवा करता करता, देशाची सेवा करता करता आपल्या जन्मदात्या मातेने त्यांची सेवा आपण केली पाहिजे. लक्षात ठेवा, जगातला सगळ्यात मोठा धर्म जर कुठला असेल तर तो आहे माणुसकी. माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं याचं नाव आहे माणुसकी. जगातला सगळ्यात मोठा धर्म जर कुठला असेल तर तो माणुसकी. पत्थर एक बार मंदिर में जाता है तो उसका भगवान बन जाता है. पत्थर एक बार मंदिर में जाता है तो उसका भगवान बन जाता है. इंसान 10 बार मंदिर में जाता है लेकिन इंसान इंसान नहीं बन पाता है. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. माणूस 10 वेळा मंदिरामध्ये जातो पण माणूस माणूस बनायला तयार नाही. माणूस बनायचा प्रयत्न करा. प्रेम द्या, प्रेम घ्या. जगामध्ये प्रेमासारखी दुसरी कुठलीच गोष्ट नाही. आपल्या जन्माला त्या माता पित्यांवर सुद्धा निदान प्रेम करा. माता पित्यांना सुद्धा थोडंसं सांगणं आहे. जीवनामध्ये बाकीचं काही नाही केलं तरी चालेल पण आपल्या मुलांवरती मात्र चांगले संस्कार करा. नाहीतर आम्ही नुसतंच म्हणायचं काय, अंधार घालाता दिवा पाहिजे, अंधार घालाता दिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. राजे पुन्हा जन्माला या, राजे पुन्हा जन्माला या. कशाला? पडलेली बाटल्यांची झाकणं घरी गोळा करून नेला. कशाला जन्माला या? अरे राजे जर जन्माला यावं असं वाटत असेल तर माता मावल्यांना अगोदर आपण स्वतः जिजाऊ तयार राहायची जाऊ. जिथं जिजाऊ शिल्लक राहिली नाही तर राजे काही प्रमाणे. अरे नारी गिरीला मत करे यारो नारी रतन की खान, नारी गिरीला मत करे यारो नारी रतन की खान. जिस नारी से पैदा हुए विश्व भगवान, जननी जने तो दाता जने या भक्त या शूर, जननी जने तो दाता जने या भक्त या शूर, नहीं तो जननी वांझ भली क्या होते हो नूर. मातीनं जन्म द्यावा तो शिवाला, मातीनं जन्म द्यावा तो वीराला, मातीनं जन्म द्यावा तो भक्ताला. असला मुलगा आपल्या पोटी जन्माला यावं असं वाटत असेल तर अगोदर आपण स्वतः तशी तयारी करा. आपण म्हणतो राजमाता जिजाऊला शिवा घडवला. अरे फुकट नाही घडवला. सैराट बघून ताजीवतच नाही घडवला. राजमाता जिजाऊला शिवा घडवला कसा? अरे राजमाता जिजाऊच्या उदरामध्ये शिवा होता. राजमाता जिजाऊच्या उदरामध्ये शिवा होता. डोहाळे लागले होते. डोहाळे काय? डोहाळे घोड्यावर बसावं, रपेट करावी, हातामध्ये तलवार घ्यावी, शत्रूचा निर्माण करावा आणि निजामापासून स्वराज्य आपल्या ताब्यामध्ये घ्यावं. राजमाता जिजाऊला डोहाळे लागले. आमच्याही राजमाता जिजाऊला डोहाळे लागतात. कसले? माती खाण्याची. काही काही तर ढेकळे खातात. मग पोरं मोठी झाली का मातीच करतात, बाकी काहीच करत नाही. आयुष्याची माती करतात. म्हणून विचार करण्यासारखी गोष्ट. आज आमची मुलं कशी महाराज शाळेमध्ये सहज विषय निवडला शिकवता शिकवता पालक एक वर्ग प्रथम
म्हणे त्याला म्हटलं वा तू जर अशी आई वडिलांची गती भाजीपाल्यात केली तुझा कढीपत्ता व्हायला वेळ लागणार. तुम्हाला कढीपत्त्याचा माहिती असेल कढीपत्त्याचा उपयोग कशासाठी ओनली वन फोडणी इज इम्पॉर्टंट. फोडणी संपली का कढीपत्त्याचा वापर संपला. म्हणून आपल्या मुलांसाठी कुठेतरी चांगले संस्कार करणं याच काळाची गरज बनलेली आहे आणि चांगल्या संस्कारांसाठी चांगल्या विचारांची गरज आहे. कोणते विचार मुलांसाठी दिले पाहिजे याच हेतूने मी एक विचारांचं पत्रक छापले. त्याला हवं असेल कार्यक्रम संपल्यानंतर घेऊ शकतात. एका पुस्तकाची किंमत आहे 20 रुपये. पण मुलांना कुठले विचार वाचायला दिले पाहिजे काय मुलांसाठी योग्य आहे हे मी त्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून आज मुलांना घडवायचं असेल तर चांगल्या विचारांची गरज आहे सद्विचारांची गरज आहे. म्हणून आपल्या मुलांवरती सद्विचार देऊन आणि मुलांना चांगलं घडवण्याचा प्रयत्न करा. एवढं जरी माझं ऐकलं तरी माझं कीर्तन सार्थकी लागल्यासारखं आहे. कारण आज हे विचार जमान्यामध्ये फार कुठेतरी बिघडत चाललंय ते कुठेतरी सावध झालं पाहिजे. कार्यक्रमासाठी भजनी मंडळाने सुद्धा अशा प्रकारे साथ केली कसली कमी नाही. आमचे मृदुंगाचार्य इंद्रासारखे पेटी मास्तर ब्रह्मदेवासारखे आणि फार सुंदर दोघांनी साथ दिली. नाहीतर काही काही ठिकाणी कार्यक्रमाला जाऊ महाराज एके ठिकाणी कार्यक्रमाला गेले गणपतीमध्ये तरुणांनी कार्यक्रम ठेवलेला 9:30 वाजले ते कार्यक्रम चालू करायला. म्हटलं कार्यक्रम का नाही चालू कर. म्हणे ताई आमच्या गावात भजनी 10 पैकी 8 आहे तालुका इंदोर पेटी मास्तर आणि मृदुंगाचार्य ना 8 तालुकडी यायला तयार आहे पण पेटी मास्तर आणि मृदुंगाचार्य यायला काही तयार नाही. म्हटलं बोलवा तुम्ही त्यांना. आले ते म्हणे ताई आम्ही कीर्तनाला येऊ आम्ही कीर्तनाला बसू पण आम्ही एकमेकांकडे पाहणार नाही. म्हटलं का. कारण त्यांच्यात झाले होते वाद. कशावरून. पेटी मास्तरांचे 200 रुपये 2 वर्षापूर्वी मृदुंगाचार्यांनी घेतले होते आणि ते परतच केले होते. त्यांना म्हटलं असं नका करू तुम्ही या कीर्तनामध्ये बसा. ते म्हणे आम्ही बसू पण आम्ही एकमेकांकडे पाहणार. मी काय केलं मृदुंगाचार्यांचं तोंड इकडे केलं पेटी मास्तरांचं तोंड इकडे केलं. आता निम्म कीर्तन झालं मला पेटी मास्तरांना म्हटलं बरं झालं चांगला चान्स मिळाला. बरं झालं चांगला चान्स मिळाला. त्यांनी आपल्या पेटीतून वाजवायला सुरुवात केली. म्हटलं चला त्याला पैशाची तरी आठवण द्यावी. त्याने पेटीतून वाजवायला सुरुवात केली साईबाबाच्या स्वरामध्ये. माझे पैसे देतो का साईबाबाच्या स्वरात माझे पैसे देतो का माझे पैसे देतो का हे कोणाच्याच लक्षात आलं नाही. पण मृदुंगाचार्यांच्या कंप्लेंट झाला का हा दुसरा तिसरा काही मागत नसून हा काय मागतोय पैसे. त्यांनी लगेच वाजवायला सुरुवात केली. दिल तर दिल नाही तर देणार दिल तर दिल नाही तर देणार. त्यानंतर आमचे नाव काय पटापट सांगा. नांदू महाराज त्यानंतर विठ्ठल महाराज त्यानंतर इथे आमच्या नातीकडे आणि संपूर्ण भजनी मंडळ सगळ्यांचे नाव फार सुंदर भजनी मंडळी महाराज. असलं भजनी मंडळ एवढं गोड भजनी मंडळ जर बघितलं तर अक्षरशः डोळ्यात पाणी येतं. तुम्हाला का. कारण असलं भजनी मंडळ बघायचं आम्हाला कधी सवयच नाही ना. आमचं भजनी मंडळ म्हणजे कसं सगळं 70 75 80 85 90 असला माल. बॅटऱ्या गेलेले डिस्प्ले गेलेले कवरे क्षेत्राच्या बाहेर गेलेले दूध आलेले डायनॉन असलेले. आम्ही काय म्हणायचं त्यांनी काय म्हणायचं पण इथं मात्र तसं नाही. मी एके ठिकाणी गेले म्हणलं माझी वाणी तुझे वर्णी होणार. मागचं भजनी मंडळ म्हणे माझी मामी तुझे वर्णी होणार. म्हणलं तुमची मामी इथं कोणाच्या लग्नाला आली पण इथं मात्र काही तसं घडलं नाही. भजनी मंडळ अत्यंत सुंदर आहे. भजनी मंडळाचे मी या ठिकाणी मनापासून आभार मानते की त्यांनी अत्यंत सुंदर या ठिकाणी सहकार्य केलं. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं महाराज सिस्टीम वाल्याने सुद्धा सुंदर सहकार्य केलं. सिस्टीम चांगली असो नसो मी काही सिस्टीम वाल्याला कधी काही बोलत नाही. तू म्हणाल का दिलं करंट बिरं सोडलं तर बसला त्यापेक्षा न बोललेलंच बरं महाराज. आज मला तुम्ही सुद्धा सहकार्य केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं महाराज या ठिकाणी विनेकरी बाबा आणि सगळ्यात महत्त्वाचं कार्यक्रमासाठी आपले देवबाबा देवगुरू या ठिकाणी उपस्थित झाले आणि बाबा आमच्या बरोबर यांच्या ठिकाणी आहे. बाबा इतका लांबून कार्यक्रमासाठी आले. बाबांच्या चरणावरती सुद्धा या ठिकाणी नतमस्तक होते. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं मला आवडले महाराज भालदार चौधरी योगाचे महाराज पण दोघांचे कामं करते. घडी घडी गुण आणून द्यायची घडी घडी कोणीच करू नाही दिला
चालू असतात. रात्रीचं कीर्तन होतं पुण्याला, सुप्रियाताई साठे, तुम्ही नाव ऐकून असाल. सुप्रियाताई साठेचा सप्ताह होता पुण्यामध्ये कृष्णनगरला, तिथे कार्यक्रम होता. उद्याचा कार्यक्रम आहे अलिबागला समुद्र किनाऱ्याच्या अगदी जवळ. दररोजचे कार्यक्रम चालू असतात, पण श्रोता वर्ग सुद्धा वेगवेगळा मिळत असतो महाराज. आता काही काही ठिकाणी श्रोते अशी मिळतात. मी कार्यक्रमाला गेले एक ठिकाणी, एक आजीबाई अशी समोर बसलेली. मी मेमणीच्या गेटापासून ओरडून बोलते आणि आजीला रडायला सुरुवात केली. मी आजीबाईला म्हटलं, आजीबाई तुम्हाला रडायला झालं काय? म्हणे तू तुझं चालू दे, तुला काही हिंदी कमी चालू दे म्हणे तुझं. म्हटलं तुम्ही काय रडताय? म्हणे तू तुझं चालू दे. तुम्ही काय रडताय? तुझं चालू दे. म्हटलं तुम्हाला रडायला काय झालं? म्हटलं तुम्हाला कीर्तन आवडलं नाही का? नाही ग बाई, कीर्तन त्यालाही चांगलं. म्हटलं मग बाबाचं तुमचं भांडण झालंय का? नाही ग बाई, बाबाचं नाही चांगले. म्हटलं किती चांगले? म्हणे इतके चांगले, इतके कीर्तन ऐकतात, पण कुणाच्या कीर्तनाला गेले त्या कीर्तनगाराच्या चपला घरी आणल्याशिवाय राहतच नाही. म्हणलं माझ्या पोरी मला कुठे. म्हटलं मग कोणाचं तुमचं काही भांडण झालंय का? नाही ग बाई, तुझं तरी चालेल. म्हणलं किती? म्हणे माझ्या पोरासारखं बरोबर अख्ख्या गावाचं नाक आहे. म्हणलं करतं काय? म्हणे कोणाची गाडी रस्त्याला उभी राहू दे, असं फटक्यात पेट्रोल गाडी बघा, या कालाची माहिती, या कालाला. म्हणलं एकच नंबर कुठे. मग सुनबाई तर नाही चांगली. म्हणलं काय करते? म्हणे कोणाच्या गेलं कामाला जाऊ दे, पण डांगर भोपळे गिलके वाढतो सोरलेश्वर येतोच नाही. चोर मानती का माझं. म्हटलं मग सगळं परिवार कुठलं. मी आजी तुम्हाला रडायला काय झालं? आजीनं अजूनच पदर घेतला डोळ्याला लावला, अजूनच रडायला लागली. म्हटलं आजीबाई काय झालं रडायला? तुझ्याकडे पाहून रडते म्हणे. तुझ्याकडं? म्हटलं माझ्याकडे पाहून का? म्हणे महिनाभरापूर्वी माझी बकरी गेली म्हणे, बकरी. म्हटलं मग तुमच्या बकरीचा माझा काय संबंध आजीबाई? आजीबाई म्हणे बाई माझी बकरी सुद्धा अशी तुझ्यासारखी गाबू गाबूच मेली. आता मी काही बकरी कमाल, पण कोण कधी केव्हा कुठं काय करेल काही सांगता येत नाही. आणि इथं मात्र तसं नाही. श्रद्धा वर्गात आपली परीक्षा आहे. श्रवणी परीक्षेत झाली तयार. खूप दिवसांचं आमच्या बोलताना मी या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन केलं. मला माहिती आहे मी मोठमोठाली महिला सप्ताहाचे नियोजन करत असते, कार्यक्रमाचं नियोजन करत असते. कुठल्याही कार्यक्रमाचं नियोजन करणं म्हणजे सोपं आहे. मला यायला जरा उशीर झाला, मी जरा रस्ता चुकून गेले होते. मला यायला जरा उशीर झाला, आमच्या भाऊने किती वेळा फोन केला असेल. कारण मला अनुभव आहे की एखादा कीर्तनकार जरी उशिरा झाला तरी किती कार्यक्रमाचा विस्कळीतपणा येतो. कुठल्याही कार्यक्रमाचं नियोजन करणं म्हणजे सोपं नाही महाराज. पाण्यातला मासा झोप घेतो कैसा आणि खावे त्याचा रसा काय जावे त्याच्या वंशा. काही ठिकाणी लोक नियोजनच करतात महाराज. एक ठिकाणी एक जणाने नियोजन केलं, शेवटी एक जण आभार म्हणायला आभार. त्याने बोलायला सुरुवात केली. तो बिचारा कोणाच्या आभार मानत होता, पण देवालाच भेटला. त्याने बोलायला सुरुवात केली, आज आपल्याकडे हरिभक्तपरायण संजीवनीताई गडाख ताई एवढ्या लांबून कार्यक्रमासाठी आल्या. ताईंनी सुंदर ज्ञानामृत बोललं, सुंदर प्रबोधन केलं. त्याबद्दल आपल्या गावाच्या वतीनं, सप्ताह कमिटीच्या वतीनं, भजनी मंडळीच्या वतीनं, संपूर्ण आयोजकांच्या वतीनं आपण ताईंना भावपूर्ण श्रद्धांजली देऊया. म्हणलं बाबू लोक गेल्यावर त्या यानं जिवंतपणीच त्याला म्हणलं तू थांब ते कीर्तन संपले मग तुझा गेट पाडते. मी म्हणलं कीर्तन संपलं महाराज. सगळ्यांच्या पुढे ते दर्शनाला आलं. मी म्हणलं त्यांना पायावर कोणी कडकडीत 500 रुपयाची नोट ठेवली. म्हणलं त्या सोडून आता काय बोलताय नाविलाज झाला. अशाही गमती कुठे घडत असतात, पण इथं मात्र तसं नाही महाराज. आणि सारं काही सुंदर आहे. त्या सुंदर वातावरणामध्ये या ठिकाणी बोलावलं. खरंच मनापासून आभार. आणि कार्यक्रमाला गर्दी भरपूर झालेली आहे. जाताना फक्त एक सूचना लक्षात घ्यायची, घरी जाताना फक्त एक सूचना लक्षात घ्यायची का घरी जाताना ज्याने त्याने ज्याची त्याची बायको घेऊन जायची. नाहीतर हात बसता होतो तोंड बांधल्यामुळे इतका बसता होतो. एक ठिकाणी शहरात कार्यक्रम दाखवत होते. तो म्हणे आम्ही पुढे गाडी उभी करतो, तू पुढे ये पुढे ये म्हटल्याच्या नंतर दुसरीलाच तोंड बांधला, परत त्याच्या मागे जाऊन बसले. रस्त्याने जाताना ती म्हणे अहो मला आज पोट्याने इतका त्रास दिला तर कीर्तनच ऐकू दिलं नाही. तो म्हणे मला अजून पोट्या झालाच नाही. मग ही कोण मागो रॉंग नंबर लागला. असे कधी होतं. चुकी असे माफ करा. चांगले असते तर तुम्हाला घ्या, वाईट असेल तिथेच टाकून जा. झालेली सेवा ईश्वर चरणी, सद्गुरू चरणी, तुम्हा सर्व माते पित्यांच्या चरणी, अनंतारांच्या चरणी, आपल्या बाबांच्या चरणी, सरस्वती मातेच्या चरणी आणि माझ्याही माते पित्यांच्या चरणावरती समर्पित करते. चुकलं असे माफ करा, चांगलं असे तुम्हाला घ्या आणि झालेली सेवा सर्वांच्या चरणी समर्पित करून सेवेला पुन्हा घ्या. ज्ञानेश्वर Thank you.
आपल्या चालू असलेल्या अखंड हरिनाम सत्यामध्ये आजची कीर्तन सेवा हे भक्तबाय संजय गडा यांच्या ठिकाणी पार पडली. त्यांनी आपला अमूल्य वेळ या ठिकाणी उत्कृष्टरित्या या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केल्याबद्दल समस्त ग्रामस्थांच्या वतीनं मी या ठिकाणी हार्दिक असे आभार व्यक्त करतो. एक महत्त्वाची सूचना आहे आयोजकाकडून